श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आज जगापुढे आहे. रशिया युक्रेन युद्ध थांबायला तयार नसतानाच पश्चिमेकडे पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्ष आणि आता अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने जगातल्या अन्य देशांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतावर या अस्थिर परिस्थितीचे काय संभाव्य परिणाम होतील त्यांचा आजच्या वृत्तविशेषमध्ये आढावा घेऊयात. श्रोते हो, अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला आहे. इराणनं देखील प्रत्युत्तरादाखल आखाती देशांमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष्य केलं आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका, भारतातल्या आयात निर्यातीवरचा परिणाम आणि एकूणच दीर्घकालीन परिणामांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांनी माहिती दिली. भारताच्या भूमिका दोन प्रकारच्या आहेत. आपण बघितलं असेल की हे युद्ध, पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस आधी नरेंद्र मोदी इस्रायलच्या 2 दिवसाच्या भेटीवरनं परत आले. तिथे मोदींनी सांगितलेलं आहे की आम्ही अगदी निर्विवादपणे इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत. तेव्हाच नक्की झालं होतं की भारताची भूमिका काय असेल. भारत हा इस्रायलच्या बाजूचा आहे, आत्ता अमेरिकेच्या बाजूचा आहे आणि आता सगळे अरब देश जे एकूण एकत्रपणे इराणशी लढत आहेत त्या अरब देशांच्या बाजूचा आहे, कारण तिथे प्रचंड प्रमाणावर आपले भारतीय नागरिक अडकलेले आहेत. इराणशी आपलं शत्रुत्व आहे का, तर तसं नाही. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये इराणची बाजू उघडपणे घेणं आपल्याला शक्य नाही आहे. म्हणून पंतप्रधान मोदींनी सगळ्या देशांना शांतीचं अपील केलं आहे की आता हे युद्ध थांबवा आणि एक शांततेचा काळ पुन्हा सुरू करा. परंतु हे सगळं होत असताना आपल्या देशावरती काय परिणाम होतो त्याचंही आपल्याला अवलोकन केलं पाहिजे. इराणनी होर्मुझचं आखात हे बंद केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं इथनं आम्ही एक थेंब पेट्रोल किंवा एक छोटासा गॅसचा तुकडासुद्धा इथून जाऊ देणार नाही. आणि याचा परिणाम जागतिक मार्केटवरती होतो, कारण तिथे जवळजवळ रोज 20 लाख बॅरल तेल तिथनं बाहेर जात असतं. ते तेल म्हणजे कच्चं तेल आणि जागतिक गरज आहे ती तिथनं पुरवली जाते. जगाच्या गरजेच्या 22% गॅस आणि 25% तेल हे तिथनं येतं. आता हे झाल्यानंतर युरोपने तातडीने पावलं उचललेली आहेत. त्यांनी सांगितलं आहे की आपल्याकडे रिझर्व्ह तेल किती आहे बघा, कारण आपल्याला तेलाचं शॉर्टेज येणार आहे. तेलाचं शॉर्टेज आलं की नुसत्या मोटारी थांबतात असं नाही, तर इंडस्ट्री, कारखाने सगळे थांबतात. कारण हे जे युद्ध आहे हे आता एनर्जी वॉरकडे चाललेलं आहे. भारताची परिस्थिती काय आहे, दोन चांगल्या गोष्टी आहेत. एक तर भारत जवळजवळ 26 देशांशी आपले कच्च्या तेलाचे करार आणि ते सगळे देश काही आखातात नाही आहेत. त्यामुळे आपलं तेल हे आखातातनंच येतं असं नाही, तर ते अटलांटिक महासागरातनं, हिंद महासागरातनं आफ्रिकेला वळसा घालून सुद्धा येतं, सुएझच्या कॅनॉलमधनं सुद्धा कधी कधी येतं. तर आपल्याला तेलाचा प्रॉब्लेम येणार नाही. शिवाय व्हेनेझुएलाचं तेल आपल्याला देण्याबद्दल अमेरिकेचा करार झालेला आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे भारताच्या ज्या 2 प्रचंड मोठ्या रिफायनरीज आहेत, अंबानी आणि हाजिऱ्याची जी रिफायनरी आहे नायरा म्हणून, जी आता रशियाच्या रोझेनॉफ्ट कंपनीने विकत घेतलेली आहे, तिथे या तेलाचं शुद्धीकरण उत्कृष्टरित्या होऊ शकतं. व्हेनेझुएलाचं तेल शुद्धीकरण फक्त भारत, अमेरिका आणि चीनच करू शकतो. तर याचा अर्थ असा की आपल्याला खूप काम मिळणार आहे. तेलाचं काय आपल्याला शॉर्टेज जाणवणार नाही. भाव कदाचित वर जातील, पण त्या भाव वर जाण्याची सुद्धा सोय आपण करून ठेवली, कारण आपण जे रिफाईन करू त्याच्यात भारत देशाला पैसे मिळणार आहेत. तेव्हा तेलाची शॉर्टेज काय आपल्याला होईल असं वाटत नाही. त्याशिवाय भारताने भरपूर रिझर्व्ह तेल आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने एक संरक्षणात्मक पाऊल, एनर्जी सिक्युरिटी आपली आहे. आपल्यावरती प्रत्यक्ष हल्ला होईल अशी परिस्थिती आत्ता तरी नाही आहे, कारण भारत त्या दृष्टीने न्यूट्रल आहे. परंतु सावधगिरी आपल्याला ठेवायला पाहिजे. आणि पाकिस्तानवरती जो अफगाणिस्तानचा हल्ला आहे, तर पाकिस्तानचं कंबर जर इतकं मोडत असलं तर भारताने ऑपरेशन सिंधूर जे अजून थांबवलेलं नाहीच आहे, जे सध्या थोडा काळाकरता स्थगित केलेलं आहे, ते पुन्हा सुरू करून पाकिस्तानला एक दणका जर दिला तर बलुचिस्तान मोकळा होऊन जाईल अशी शक्यता आता भरपूर आहे. तर ते सुद्धा करता येईल. भारताची आयात निर्यातीवरती परिणाम, मी म्हटलं असं, भारतातनं तेलाची निर्यात भरपूर प्रमाणात होणार आहे, तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. आपल्या निर्यातीचा जो भाग अरब देशांमध्ये जात होता तोही बऱ्यापैकी जास्त होता, तो सध्या थांबलेला आहे, कारण तिथे लढाई चालू आहे. पण ही लढाई फार तर 1 किंवा 2 आठवडे चालेल. त्यानंतर उलटं तिथे त्यांना अनेक गोष्टींची गरज भासणार आहे. त्यांच्या ज्या तुटक्या फुटक्या इमारती आहेत त्या बांधण्याची गरज भासणार आहे. फॅक्टरीत पुन्हा उभारायच्या आहेत आणि इतके दिवस जर सामान दिलं नाही ते सामान त्यांना जास्ती प्रमाणात लागणार आहे. आपल्या आयात निर्यातीचा व्यापार आत्ता थोडा थंडावला जरी असला तरी तो दुपटीने पुढे वाढेल. त्यामुळे त्या दृष्टीनेही आपण ठीक आहोत. दीर्घकालीन परिणाम जर आपल्याला बघायचे झाले या युद्धाचे तर 2 होतील. एक तर कितीही दंगा झाला तरी इराण हे युद्ध हारणार हे नक्कीच आहे.
इराण नुसतं हरेल असं नाही, इराणमध्ये राजवट चेंज होईल. ही जी धर्माधिष्ठित आणि धर्मांधांची राजवट आहे, ही नक्कीच इराणमध्ये बदलेल आणि लोकशाही तिथे व्यवस्था आली, की भारताचे इराणशी पूर्वापार संबंध आहेत. त्यामुळे भारत-इराण संबंधाला पुन्हा उजाळा मिळेल. आपल्याला तेल सप्लाय करण्यामध्ये इराणसारखा एक देशसुद्धा पुढे येईल. पुन्हा इराणमध्येही त्यांचं नुकसान खूप झालं आहे. ते बांधकाम करून द्यायला सुद्धा त्यांना कामं लागणार आहेत आणि ती कामं करण्याकरता भारतातून भरपूर प्रमाणात मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान तिथे आपल्याला निर्यात करता येईल. वस्तूसुद्धा निर्यात करता येतील, कारण तिथे आता इराण आणि त्या सगळ्या पश्चिम आशियामध्ये खायचे पायचे व्याधे झालेले आहेत. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट या युद्धाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे, ते भारत आणि इस्रायलचा करार फार चांगल्या रीतीने झाला आहे. त्यामुळे अनेक अत्याधुनिक डिफेन्स इक्विपमेंट हे भारतात इस्रायलच्या सहकार्याने निर्माण करायची आणि जगाला एक्सपोर्ट करायची, हे सुद्धा काम आपल्या इथे होणार आहे. त्यामुळे आपलं आयात निर्यातीचं आणि व्यापाराचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. या भांडणामध्ये अरब राष्ट्रांनी एकमेकांचंच खच्चीकरण केलेलं आहे आणि इराणची तर पूर्ण वाट लागलेली आहे. त्याचं रिबिल्डिंगचं काम आपल्याला मिळेल. त्यांची वाट लागलेली असल्यामुळे त्यांच्याशी जे करार होतील ते चांगल्या पद्धतीने होतील. आपल्या फायद्याचे करार त्यांच्याशी करता येतील आणि आपले जे अनेक बांधव तिथे सध्या नोकरी करत आहेत, त्यांना परत आणण्याची सुद्धा सोय पंतप्रधान मोदींचं सरकार करतं आहे. त्याचं एक ग्रॅटिट्यूड त्यांच्याकडनं आपल्याला मिळेल आणि एकूण भारताची प्रतिमा ही शांतीपूर्ण देश आणि जगाला उत्तम काहीतरी सर्व्हिसेस देणारा देश अशी अतिशय अधिकाधिक उज्ज्वल होत चाललेली आहे. तोही आपल्याला फायदा मिळेल आणि एक अगदी अलाइड बेनिफिट म्हणजे पाकिस्तानचे तुकडे होणं आता अटळ आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत पाकिस्तानचे बलुचिस्तानचा तुकडा पडेल. उत्तर याला खैबर पख्तूनख्वा हे अफगाणिस्तान घेऊन जाईल आणि सिंधू देशाचं जर आंदोलन सफल झालं तर फक्त पंजाब नावाचं एक छोटंसं प्रांत, तोही पश्चिम पंजाब, तेवढा पाकिस्तानात उरेल. तर आपला धोका त्या मानाने कमी होईल. इतके सगळे फायदे या युद्धाने आपल्याला होत आहेत. आपण मात्र सावध असलं पाहिजे, कारण याचा कुठलाही तोटा किंवा धोका आपल्यापर्यंत येऊ नये याकरता आपल्याला कायम डोळ्यात तेल घालून पहारा करायला लागेल आणि आपली विदेश नीती ही इतक्या चांगल्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, एस जयशंकर, अजित डोवाल या सगळ्यांच्या विद्यमाने चालू आहे, तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या देशाला होणार आहे. आणि राजनाथ सिंगनी आपलं संरक्षण मंत्रालयसुद्धा अद्ययावत ठेवलेलं आहे. तर इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी या युद्धातनं आपल्याला मिळतील असा पुढचा आपल्या भविष्याचा होरा आहे. श्रोतेहो, या संघर्षामुळे इराणमध्ये काय परिस्थिती आहे त्याविषयी माहिती देतायत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन. या दोघांच्या मध्ये जोपर्यंत इराणची आर्मी सरेंडर करत नाही तोपर्यंत हे लोक काहीच करू शकणार नाही. ना अमेरिका आपला पिस्तूल तिथे लावू शकेल. इराणचे तर सध्या त्यांचा नवा उत्तराधिकारी आहे मुस्तफा खोमेनी, तो आरूढ झालेला आहे. जितके त्यांचे मिलिटरीचे लीडर्स मारले गेले होते त्या सगळ्यांची नवी नियुक्ती झालेली आहे आणि खोमेनी जो आहे, नवा खोमेनी, तो सध्या आपला तिथे त्यांच्याशी सल्लामसलत करतोय. तर ही सल्लामसलत होईपर्यंत इराण चे जे प्रतिसाद आहे तो थोडा धीमा राहिला आहे. पण एकदा हे खोमेनी आपल्या जागेवर बळकट झाला किंवा मजबूत झाला, त्याची सत्ता सगळ्यांच्यावर ठामपणे आली किंवा इराणचा जो प्रतिसाद आहे तो भयंकर मोठा होईल असं माझं मत आहे. पेट्रोलच्या किमतीवर, जागतिक किमतीवर परिणाम होईल आहे, आपल्यावर होणार नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट त्याचे रेट वाढवत नाही. कारण आपल्याकडे 1 महिना पुरेल इतकं तेल ऑलरेडी आहे. त्यामुळे इंटरनल तेलाच्या किमती वाढण्याचा प्रश्न नाही आहे आणि आपल्याला रशियाकडनं तेल मिळत आहे 24% जे सध्या मिळत आहे, त्याच्याऐवजी परत आपण 40% घेणं चालू करू शकतो. तर तोही प्रश्न नाही आहे. श्रोतेहो, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती, वस्तूंच्या आयात निर्यातीवरही पश्चिम आशियातल्या अस्थिरतेचा परिणाम जाणवणार आहे. अमेरिकेच्या आखाती देशांच्या आणि परिणामी भारतीय शेअर बाजारावरही या संघर्षाचा परिणाम झाला आहे. सोमवारी निर्देशांकात घसरण झाली. ही अनिश्चितता आणि त्यावरच्या उपायांविषयी सांगतायत अर्थशास्त्राचे प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर सोमनाथ विभुते. सध्या पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झालेली आहे. इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेनी या हल्ल्यात मृत्यू पावला आहे. या घटनेचा वैश्विक परिणाम प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापार, दळणवळण, इंधन पुरवठा, भूराजकीय अस्थिरता अशा स्वरूपात होत आहे. भारताचा विचार करता या घटनेचे विविध परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर अटळ आहेत. आपली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि तिच्या कच्च्या तेलाच्या गरजा लक्षात घेता येणारा काळ आपल्यासाठी आव्हानांचा असेल. याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी भारताचे इतरांवर असणारे अवलंबित्व.
आपल्या तेलाच्या एकूण गरजेपैकी जवळपास 89% कच्च्या तेलाची आपण आयात करत असतो. यापैकी जवळपास 60% कच्चे तेल हे सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती या देशांकडून इराणच्या नियंत्रणातील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणले जाते. हा असा भौगोलिक भाग आहे की ज्यातून जगभरच्या तेल वाहतुकीतील जवळपास 25% कच्च्या तेलाचा पुरवठा होत असतो. अर्थात इराणवरील हल्ल्याचा प्रतिसाद म्हणून जर इराणने कच्च्या तेलाचा हा वहनमार्ग दीर्घकाळ रोखून धरला तर त्याचा परिणाम भारताच्या वित्तीय बाजारापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही. यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या घटनेमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पर्यंत जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सौदी अरेबिया, ओमान, बहरीन इत्यादी देशातील बाजार 1 ते 2.5% आसपास कोसळले. भारतीय शेअर बाजार सुद्धा सोमवारी जवळपास 1000 अंशाने बंद झाला. अगोदरच कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या झंझावाती संभाव्य परिणामामुळे भारतीय बाजारातील सॉफ्टवेअर कंपन्या प्रभावित होण्याच्या भीतीने आपल्या बाजारावर ताण आहे. आता ही नवीन भर. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेल किमती हा येणाऱ्या काळात निर्णायक घटक ठरणार आहे. या अनिश्चिततेवर उपाय म्हणून गुंतवणूकदार हे प्रामुख्याने अधिक स्थिर आणि खात्रीशीर परतावा देऊ शकणाऱ्या सोने किंवा चांदी यासारख्या महत्त्वाच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक वाढवतील. अर्थात त्यामुळे सोने आणि चांदी यांच्या मागणीत वाढ होऊन त्यांच्या किमती वाढतील. याचा पुढचा परिणाम म्हणजे त्यामुळे डॉलरला असणारी मागणी वाढणार आहे आणि आपला भारतीय रुपया पुन्हा कमकुवत होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा समग्रलक्षी परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेत किंमत वाढ होण्यामध्ये होईल. असे म्हणतात, जेव्हा कच्च्या तेलाची किंमत $1 वाढते तेव्हा भारताचा आयातीचा वर्षभरातील खर्च $2 बिलियन वाढत असतो. अर्थात या वाढीव खर्चामुळे भारताची व्यापार तूट वाढणार हे मात्र निश्चित. भारतीय शेअर बाजाराचा विचार करता येणाऱ्या काळात प्रामुख्याने तेल विपणन कंपन्या, रंग उद्योग, टायर उद्योग, हवाई वाहतूक उद्योग, रसायन उद्योग या उद्योगांशी संबंधित असणाऱ्या अन्य उद्योगांना याची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. याबरोबरच आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सातत्याने कमकुवत होऊ शकतो. जानेवारीतच त्यासाठी आपण ₹92 मोजत होतो. कदाचित त्यात आणखी भर पडू शकते. भारतीय रिझर्व्ह बँक रुपयात स्थिरता आणण्याच्या दृष्टिकोनातून बाजारात आणखी डॉलरची विक्री करू शकते, परंतु त्याला मर्यादा आहेत. लवकरच या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघून पश्चिम आशिया आणि जागतिक परिस्थिती सामान्य होईल अशी आपण प्रार्थना करूया. श्रोतेहो, पश्चिम आशियाई देशांना या युद्धाची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेची झळ बसली आहे. याचा एकूणच आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेतला. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.